आणि आज महिला आरक्षणाचा 2026 मध्ये नवीन शकत असाल, आज देशभरामध्ये नारी शक्ती वंदन हे बिल विरोधी पक्षाने हाणून पाडल्या कारणाने आज सत्ताधाऱ्यांची एकदम तारांबळ उडालेली आहे आणि देशभरामध्ये काँग्रेस विरोधामध्ये आंदोलने जी आहेत ती सुरू आहेत। आज आपल्यासोबत पालघरच्या संगीताताई दोंडे आहेत, ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत। आपण त्यांच्याशी जरा संवाद साधणार आहोत। या बिलाविषयी त्यांचं काय मत आहे? नमस्कार ताई, काय सांगाल? आज भाजपाचा हा जो काही मनसुबा आहे हाणून पाडण्यात आलेला आहे, काय तुमचं मत आहे? नमस्कार। खरं तर महिला आरक्षणाचा विषय हा 2023लाच पूर्णत्वास आलेला आहे आणि पण त्याची अंमलबजावणी करायला अजून 3 वर्ष गेली आहे आणि त्यानंतर आता आपण इतर 5 राज्यामध्ये इलेक्शन लागल्यानंतर महिलांना आम्ही कसं हे देण्याचा प्रयत्न करतोय असा त्यांनी एक छुपा अजेंडा ठेवून हा आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला। पण या आरक्षणाबरोबर त्यांनी इतर 3 विधेयकं जोडली गेली। ती फेररचनेचा म्हणजे जे डिलिमिटेशनचा जो चर्चा केली जाते तर त्या ह्याचा विचार केला जातोय आणि आम्ही त्या ह्याचा विचार केला जातोय की डिलिमिटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या इतर विधेयकं सोबत म्हणून काम केलं जाते। पण डिलिमिटेशन हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे, त्याच्यावर चर्चा विनिमय झाल्या पाहिजेत आणि त्या सगळ्यांना बगल देऊन आरक्षणाचा मुद्द्याला मोठं स्वरूप करून की हे डिलिमिटेशनमध्ये जर आपण क्लिअर करून घेतलं तर त्यांचे बरेचसे प्रश्न सुटणार आहे। कारण की हे विधेयक आणण्यासाठी अजून एक आयोग त्याच्यामध्ये तयार करणं, अशा 3-4 विधेयकं त्यांनी जोडून घेतलेली आहेत आणि ती महिला आरक्षणच्या छुप्या अजेंड्याच्या मागे ती त्यांना पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा एक प्रकार तिथे दिसतो। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि महिला आज 50% महिला असताना महिला आरक्षणाला काँग्रेसने सतत पाठिंबा दिलेला आहे। आजही काँग्रेस म्हणते, आदरणीय राहुलजी म्हणतात की आमचा 100% पाठिंबा आहे। 23ला सुद्धा 100% पाठिंबा दिला होता, त्यावेळेला ढोल ताशे वाजवले गेले होते पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता मात्र राहुलजींचा नेतृत्वामधला काँग्रेस कसं महिला आरक्षणाच्या विरोधात आहे याचं अवडंबर करण्याचा प्रयत्न करतायत। तर त्याच्याकरता आम्ही महिला काँग्रेसच्या महिला निषेध व्यक्त करतो। आणखी एक काँग्रेस कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार, काय सांगाल या विधेयकासंदर्भात? जे 2023ला विधेयक मंजूर झालं तेच आम्हाला पाहिजे आहे। आता जे मोदी सरकारने जे नवीन नियम लागू केले त्याचा आम्ही निषेध करतो। त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आणि केंद्र आंदोलन चालू आहे। ऑल इंडियाच्या आमच्या महाराष्ट्राच्या अपेक्षा सगळीकडे हे आंदोलन चालू आहे। याचा जाहीर निषेध करत आहे। इथे पण आम्ही पालघरमध्ये आता आंदोलन चालू करणार आहे। या दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि त्यांनी या विधेयकासंदर्भात आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही या विधेयकाविरोधात आंदोलने आणि मोर्चे सुद्धा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।